हॅलो. पहिला चेंडू हलक्या हातानं खेळून काढले सागरनं. एका धावेनं श्री गणेश केला जातोय उसाटणे संघाचा. तर विनंती करतोय चिंचपाडा गावचे आमचे मान्यवर रवीजी म्हात्रे साहेबांना आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. राजेशचा चेंडू बॅटची काढा घेतल्यानंतर चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एक धाव मिळते. दोन चेंडूवरती दोन सिंगल पाहायला मिळतात. स्ट्राईक चेंज नसणार आहे बघा. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जेव्हा जाईल तेव्हा स्ट्राईक चेंज नसणार आहे. दोन चेंडूंचा खेळ समाप्त. धावा धबलक्यावरती दोन धावा उसाटणे संघाच्या. इथे चांगला चेंडू होता. शरीरयष्टीवरती आदळतो चेंडू. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावा धबलक्यावरती पाहायला मिळतात. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर तीन धावा. मार्कवर गोलंदाज राजेश पाटील. तीन चेंडूमध्ये तीन धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. चांगल्या रीतीनं आतापर्यंत तीन चेंडू फेकल्यात. बघा सामना जरा थांबवायचा आहे. चला सामना सुरू करा. तीन चेंडू तीन धावा. स्ट्रायकरवरती फलंदाज सागर. सागरसाठी हा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन घोषांकित क्षेत्रामध्ये जाईल. चेंडू पाहायचंय धावा. बघा त्या दोन धावा जिथे मोठ्या अक्षरात लिहिलाय तिथून दोन धावा असतील. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. यावेळीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच आकाशात. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. चुकी होती. अजेल निसटतोय हातातनं. दोन धावा इथून कंप्लीट होत आहेत. सागर सारख्या मोठ्या फलंदाजाची झेल इथून गोलंदाजानं ड्रॉप केली आहे. दोन धावा मिळत आहेत. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा धबलक्यावरती 6 धावा. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील मोठा मोहरा गळाला सापडला असता पण तसं होत नाहीये. धावा धबलक्यावरती पाहायला मिळत आहेत 6 धावा. शेवटचा चेंडू इथे मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिडकावून दिलाय. फेकून दिलाय. सागरच्या बॅटवरनं चेंडू जाईल सीमा बार. बिग हिट षटकार.
दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय मुकेश भंडारी. हॅलो चेक. बेस वाढवा डीजे. हॅलो हॅलो चेक. कमी करा थोडा. हॅलो. दुसरं षटक. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक शॉट थर्डमॅनचा चेंडू खाली. नवीन फलंदाज येत आहेत. विशालची जागा भरून काढण्यासाठी अनिकेत डोबरी चांगल्या फॉर्मात आहे यंदाच्या हंगामामध्ये. अनिकेत डोबरी पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय. मुकेशनं दुसरा चेंडू सुद्धा चांगल्या रीतीने हाताळलाय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद. दुसरा चेंडू निर्धाव. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज राजेशनं. पहिले 5 चेंडू चांगल्या रीतीने हाताळले. शेवटचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन आणला हाताळला. त्याच्यावर सागरच्या बॅटमॅननं षटकार पाहायला मिळाला आहे. आणि केसाठी हा चेंडू हवेत. हे क्षेत्ररक्षक हरेश येत आहेत चेंडूवरती. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार. येतोय चौकार अनिकेतच्या बॅटमॅनना. त्याच्या मदतीनं 16 धावा. चांगला फटका पाहायला मिळाला अनिकेतच्या बॅटमॅनना 4 धावांसाठी. पहिला चेंडू निर्धाव केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार येतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. आता मात्र फायदा घेता आला नाही शॉर्ट ऑफ लेन चेंडूचा. जमिनीलगत चेंडू जोपर्यंत डीप मिड विकेट मध्ये येतोय तोपर्यंत एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावा धपलकावरती 17 धावा. आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील. चिंचवली विरुद्ध उसाटणे असा सामना. सागरसाठी हा चेंडू खोलवर टप्प्याचा हलक्या हाताने खेळून काढलाय. सन्मान दिलाय चेंडूला. एक धाव इथून कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावा धपलकावरती पाहायला मिळतात ते म्हणजेच 18 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. अनिकेत स्ट्रायक वरती. अनिकेतसाठी हा चेंडू दाद मागितली जाते पंचांकडे. पंच सांगतात हा चेंडू यष्ट्या सोडून जाणार आहे. निर्धाव चेंडूची सांगत होते. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा धपलकावरती 9.00 सरासरीनं एका गड्याच्या मोबदल्यात 18 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अनिकेत आणि सागर ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. अनिकेत 4 चेंडूंमध्ये 5 धावांवरती खेळतोय तर सागर खेळतोय 5 चेंडूंमध्ये. सागरनं धावा कुठल्यात 11. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकात आल्यासाठी गोलंदाज प्रथमेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला चेंडू दिशेपासून भरकटलाय. गोलंदाज प्रथमेश. अतिरिक्त धाव इथे मात्र खर्च केली जाते प्रथमेशच्या माध्यमातून. धावा धपलकावरती 19 धावा.
शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक जज करतोय, चेंडू जाईल त्याच्या आवाक्याच्या बाहेर, सीमा पार. डीजे षटकार येतोय, षटकाराच्या मदतीनं धावा दाबलकावरती 25 धावा. पुन्हा एकदा चेंडू हवेत, हे क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, जोपर्यंत चेंडूवरती येतील तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता सागरनं, नकार दिलाय. नो स्ट्रायकरवरनं अनिकेतनं एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावा दाबलकावरती पाहायला मिळत आहेत 26 धावा. 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रथमेशनं. फुलवर लाईनचा चेंडू हवे, ते क्षेत्ररक्षक आले होते चेंडूवरती, झेल मात्र निसटतोय. अनिकेतचा जीवनदान अनिकेतला सुद्धा मिळतोय. यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्मात आहे अनिकेतला सुद्धा जीवनदान मिळतोय. एका धावेने धावसंख्या धब्बलकावरती 27 धावा. सागरसाठी हा चेंडू चांगल्या रीतीनं हाताळलाय गोलंदाजानं. निर्धाव चेंडूची सांगता होती या. शेवटचा चेंडू, यावेळेस मात्र जबरदस्त फटका इनसाइड आउटचा, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू जाईल सीमा पार. पायचा पंचांचा इशारा. चौकार येतो. शेवटचा चेंडू, यावेळेस चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये जातो. 22च्या सहाय्याने एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावा दाबलकावरती पाहायला मिळते आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात उसाटणे संघाच्या. चला यापुढील सामना असेल बघा. आशिली संघ आपण इथे असाल तर इथेच थांबायचंय, कारण यापुढील सामना आपला खेळवला जाईल विनिंग टीम विरुद्ध बघा. पंच कसाही चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला तर स्ट्राईक चेंज नाहीये. तीन
अनिकेतसाठी पहिला चेंडू वेगानं फेकलाय गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये विशाल येत आहेत. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. धावा दाबलकावरती पाहायला मिळत आहेत 32 धावा. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळी चांगला फटका अनिकेतच्या बॅटमधनं चेंडू जाईल सीमा पार. दमदार षटकार. चांगला फटका तिथे क्षेत्रक्षण थोडस खराब पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होती. 2 धावींच्या मदतीनं धावा दाबलक्यावरती पाहायला मिळत आहेत 40 धावा. अद्याप 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. यापुढील सामना असेल वाडेकर विरुद्ध नवापाडा, कारण आशिले संघ इथे उपस्थित नाहीये. यावेळी शरीरयष्टीवरती लागतोय चेंडू. जाईल गोशांकित क्षेत्रामध्ये. एक धाव इथून मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावा दाबलक्यावरती पाहायला मिळतात ते म्हणजेच 41 धावा. 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक. स्ट्राईक चेंज नसणार आहे बघा. आधीच सांगितलं होतं कमिटीनं. कसाही चेंडू याच्यामध्ये गेला डिक्लेअर झोन मध्ये, गोशांकित क्षेत्रामध्ये, स्ट्राईक चेंज नसणार आहे. पुन्हा एकदा चांगला फटका अनिकेतच्या बॅट मधनं सरळ केलून काढलाय. चेंडू जाईल दंडन करत सीमा पार. येतोय चौकार. चेंडू पहिल्या सत्रातील धावा दाबलकावरती 45 धावा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक थांबले. चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेऊन जातोय सीमा पार. लागोपाठचा दुसरा चौकार.
बुलंद आवाज करण काळे यांच्याकडे. चला बाहेरून जायचंय, प्रेक्षकांनी बाहेरून जायचंय. महिलांना विनंती करतोय आणि शाळेतील मुलांना सुद्धा विनंती करतोय, आपण बाहेरून जायचंय. बघा मैदानामध्ये सामने चालू आहेत क्रिकेटचे. एखादा चेंडू आपल्या शरीरावरती लागू शकतो. चला लवकरात लवकर जायचंय. यापुढील सामना असेल जय जलेश्वर वाडेकर, यतीश 11 जय जलेश्वर वाडेकर विरुद्ध नवापाडा. या दोन संघांमध्ये वाडेकर संघाचे संघटक येथे उपस्थित झालेत. अतुल भोईर, 50 धावांचं लक्ष आहे. त्या धावा कशा प्रकारे कुटेल, चिंचवली संघ की धावसंख्येला रोख लावेल. चला आले दोन्ही संघाचे संघटक येथे उपस्थित आहेत. तर विनंती करतोय व्यासपीठावरती आमचे विलासदादा ढोणे यांना आपल्या शुभ हस्ते पण करणार आहोत नाणेफेकीचा कॉल. बघा नांदिवली गावातील कोणी मान्यवर वरिष्ठ व्यक्तिमत्व ज्येष्ठ व्यक्तिमत्व जर इथे उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. बघा वाडेकर संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, त्यांचा निर्णय पेंडिंग असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. सामन्याला होते सुरुवात दुसऱ्या सत्राला. पहिल्या सत्रामध्ये 49 धावा कुठल्यात, 50 धावांची गरज. करण काळाने यांचा आवाज आपण यापुढे ऐकणार आहोत. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्वर्गीय राकेश दादा ढोणे स्मृती चषक 2024 मॅच नंबर 3 चा खेळ आपण बघत आहोत. चिंचवली विरुद्ध उसाटणे. थोडासा बेस द्या ना डीजे मास्टर. वाईट धाव आलेले 50 चा पाठलाग करत असताना आपण बघत आहोत चिंचवलीला आघाडीची जोडी योगेश आणि हरेश. पहिल्या षटकामध्ये अमर वेगवान चेंडू स्लॉट मध्ये होता आणि आता चालला या प्लॉटचा बाहेर. षटकार षटकार अमरचा विरुद्ध आलाय फलंदाज योगेशच्या बॅट मधून. पहिला वाईट, त्यानंतर वपीट्स हाफ वॉलीवरती घेत असताना मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 7 धावा धावा फलकावरती आहेत. अमर एज आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हा चेंडू पाहायला मिळेल. फिल्डर उपस्थित आहेत. मिळते ती सहजरित्या 1 धाव आणि एका धावेचा सहाय्याने धावा फलकावरती तुम्हाला स्कोर पाहायला मिळतोय तो 8 धावा. प्रगतीपथावर आपण बघत आहोत ते म्हणजेच पहिलं षटक, जिथे पहिला वाईट, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल. धावा फलकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. निजाम सर बास द्या ना थोडा. चेक. हॅलो हॅलो चेक. धावा धावा फलकावरती ऑफसमचा बाहेर पाहायला मिळाला. अंपायरचा इशारा येतो तो व्हाईट बॉल. धावा धावा फलकावरती आपण सध्या बघत आहोत त्या 8 धावा. 2 वाईट आतापर्यंत आलेले. एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल आपण बघत आहोत. नऊ धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 वाईट, एक सिंगल, एक षटकार. काही चर्चा करत आहेत मिड ऑनचे फिल्डर, कारण नंबरचे तो षटक थोडंसं
मागणं होत असताना बॅकफुटला पंच केला, पॉइंटच्या वरतून मागे चाललाय चेंडू, समोर गोष्टी क्षेत्र आहे तिथे लागला नाही, त्यामुळे धावा तुम्हाला धावून पूर्ण कराव्या लागतील. ओव्हर धावा मिळत असताना आपण पाहत आहोत त्या 2-2च्या सहाय्यानं स्कोर पुढे जाईल. डबल फिगर मध्ये धावा फलकावरती आपण बघत आहोत त्या 11 धावा. पहिल्या डावामध्ये सागरने खूप चांगली बॅटिंग केली, त्याचबरोबर निकेत विशाल लवकर बाद झाले होते. सागरच्या बॅटमधून 22 आल्या, निकेतच्या बॅटमधून 23 आल्या आणि या दोघांच्या खेळीच्या जोरावरती 49 बनवल्यानंतर उसाटणे 50ला डिफेंड करतात. चिंचवली दुसऱ्या बाजूने चेस करत असताना 11 धावा धावा फलकावरती. ओ बॅट आणि पायाच्या मधून वेगाने चेंडू निघून गेलाय थेट यस्सी रक्षकाकडे. डॉट बॉल, प्रचंड वेग होता डावकऱ्यात, अशी गोलंदाज आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने विथ द अँगल बॅटचा चेहरा बंद करण्यास भागच पाडलं होतं या चेंडूने, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. लॉफ केलाय, अरे सरळ रेसेमध्ये डाऊन दी ग्राउंड, षटकार. आपल्याला पाहायला मिळतात प्रगतीपथावर असताना पहिलं षटक, 2 षटकार, अमरला मार पडलाय. महागडं षटक होत असताना 50ला डिफेंड करत आहेत, त्यामुळे पॉवर प्ले मध्ये जर विकेट आले तर जरूर चिंचवलीला ते डॉमिनेट करू शकत आहेत. पण दुसऱ्या बाजूने योगेशच्या बॅटमधून 1 षटकार, हरेशच्या बॅटमधून 1 षटकार, दोघांची आक्रमक सुरुवात. खूप चांगल्या अप्रोचने बॅटिंग करत असताना हरेश आणि फलंदाज योगेश. धावा फलकावरती आपण बघतोय 17 धावा, दोन्ही मातब्बर संघ आहेत, त्यामुळे मजा येणाऱ्या मॅच मध्ये सुरुवातीलाच आक्रमण, विकेटची गरज आहे. आता डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ मध्ये सागर, ऑन साइडला मिड विकेट मध्ये एक फिल्डर. हार्डलेन ऑन साइडला पूल केला, डीप मध्ये फिल्डर येतोय, धावतोय, पण चेंडू अगोदर धावला, सीमा रेषेच्या बाहेर. उद्योगपती त्यांचं आगमन झालेलं आणि त्याचबरोबर विजेंद्रजी दळवे साहेब यांचे आगमन. मनपूर्वक सहर्ष स्वागत या पण आमच्या व्यासपीठावरती. स्वर्गीय राकेश दादा ढोणे स्मृती चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. आफ्टर फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. धावा फलकावरती 21 धावा +2 पेनल्टी 23, 23 धावा. धावा फलकावरती आपण बघतोय 23 धावा. ड्रेसिंग कंपल्सरी आहे, तुमच्या 11 खेळाडूंचा ड्रेस कोड एक समान असायला हवा, अन्यथा पेनल्टी बसते इथे उसाटणीला. सो पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालेला आहे. 21 आहेत +2 पेनल्टी 23, 23 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये अमरला थोडासा मार पडला, थोडा म्हणता नाही जास्तच पडलाय, कारण 2 षटकार आणि 1 चौकार. अमर स्ट्रायकर बॉलर आहे, फ्रंट लाईन बॉलर आहेत आणि बऱ्याच वेळेला तो विकेट काढत असतो, डॉमिनेट करणारी बॉलिंग करत आलेला आहे. पण या मॅच मध्ये मात्र त्याला मार पडल्यानंतर अपकमिंग यंग टॅलेंट उज्ज्वल ढोबरे तुम्हाला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्क वरती. उभरता सितारा, खूप कमी कालावधीमध्ये यशाचे उंच शिखर गाठणारा गोलंदाज आहे. मात्र आता त्याला या मॅच मध्ये ती चमक पुन्हा दाखवावी लागेल, ही पार्टनरशिप फोडावी लागेल, कारण योगेश आणि हरेश इरादे स्पष्ट आहेत. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. सुरुवातीलाच दोघांच्या बॅटमधून 1-1 षटकार आलेला आहे. योगेशकडे स्ट्राइक, 23 धावा. उज्ज्वल ढोबरे, ओ स्लोवर वन, सेन्स ऑफ पेस, अपील करण्यात येते, नकारार्थी मान हललेली अंपायरची. डायरेक्ट हिट नॉन स्ट्रायकिंग हिटला अपील करण्यात येते, रनआउट साठी इथेही ती अपील फेटाळण्यात आलेली. धावा मिळतात 2. बाय 1 गेट 1 फ्री. 26 जानेवारीची ऑफर संपली पण उसाटण्याने दिलेली आहे. लेग बाय संपायचा इशारा, सिंगलने डबलने धावा फलक तुम्हाला पाहायला मिळते. आता ते 25-25 आकड्यावरती. उज्ज्वल ढोबरेकडे स्लोवर वन फार सुंदर आहे आणि तो पहिल्या चेंडूवरती त्याने दाखवला फलंदाज योगेश कुंभारकरला.
तो स्पीक केलाय, स्क्वेअर लेगला उडवलाय, डीप मध्ये फिल्डर जज करतोय, पाहतोय, पाहतच राहील. इवन 31 धावा फलकावरती. उज्ज्वल हार्ड लेंथ वेगवान होता, बाउन्सर होता, पण इथे हुक करत असताना चेंडू थांबलाय. धावा आता तुम्हाला धावून पूर्ण कराव्या लागतील. हरेचा कॉल, योगेशी धावलाय. चेंडू शोधत होते तिथे ते. कदाचित ही त्याची चाल देखील असावी, प्लॅनिंग देखील असावी. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जर केला रनआउट साठी लगेच थ्रो करण्यात येईल. 2च्या साहाय्याने धावफलक 33 वरती पोहोचले. 17 धावसंख्येची अजूनही गरज या मॅच मधले 15 चेंडू शिल्लक आहेत. उज्ज्वल टोपरी पार्टनरशिप ब्रेक केली तर या मॅच मध्ये उसटण्याचं कमबॅक होईल. पुढे आलाय, टॉप एज आहे, गॅप मध्ये बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला बॅकहँड एरिया मध्ये पडलाय. डीप मधून फिल्डर येत आहे. धावा 2 पूर्ण करण्यात आलेल्या सहजरित्या. थ्रो आता नॉन स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा करण्यात येतोय. डीप मध्ये फिल्डर आपण जरूर बघत आहोत. मात्र या 2 धावसंख्येच्या सहाय्याने स्कोर आपण बघत आहोत 35. प्रज्वल आपण त्या ठिकाणी बघत आहोत. सागर आणि अनिकेतने जी बॅटिंग केलेली आहे त्या दोन्ही फलंदाजांच्या खेळीला उत्तर ए 2 फलंदाज येत आहेत चिंचवलीचे. हरेश म्हात्रे आणि योगेश कुंभारकर काही चर्चा दोघंही करतात. या पुढचा खेळ कशा पद्धतीने आपण न्यायचा आहे. 50ला चेस करत असताना सध्या सुस्थितीमध्ये आहे आणि या क्षणाला मी म्हणू शकतो की पारडं चिंचवलीचं वजनदार आहे. कारण 14 मध्ये 15, इव्हन 10 विकेट त्यांच्या हातामध्ये आहेत. दोघंही सेट झालेले आहेत. ही महत्वपूर्ण बाब. फ्रंटलाईन बॉलर अमरला मार पडला, त्यानंतर आक्रमण उज्ज्वल वरती या दोन्ही फलंदाजांनी केलेलं आतापर्यंत. कमी गतीने ऑन साइडला ट्रॅप मध्ये अडकवला, फिल्डर डीप मध्ये थांबला. तो का थांबला याचं उत्तर त्याला द्यावं लागेल. चौकार अडकवलं होतं उज्ज्वलने स्लोअर 1 मध्ये, पण त्यांचेच बंधू प्रज्वल होते. चुकी झाली त्या ठिकाणी. थांबला आणि चेंडू न थांबता गेला. 11ची गरज. वेगवान चेंडू, लाईन खराब. लेक्समचा बाहेर अंपायरचा इशारा येतो तो वाईट. स्कोमोझोन 40. माझ्यासोबत आमचे स्कोरर स्टॅटिस्टिक संदेश आहेत. पहिल्या मॅच पासून जबाबदारी स्वीकारलेली आहे. कल्याण वॉरियर्स हा त्यांचा स्वतःचा संघ आहे. कदाचित उद्या पाहायला मिळू शकतो ओपन हाफ मध्ये. धावा तुम्हाला पाहायला मिळतात धावा फलकावरती. 40 करा, 6 ऍड करा त्यामध्ये. चेंडू चाललाय थेट प्लीज या इकडे या. दादा इकडे या ना प्लीज. नाना सकाळपासून आमच्या व्यासपीठावरती आहेत. खरं तर क्रिकेटवरती त्यांचा अतोनात प्रेम आहे. श्री मलंगडचं क्रिकेट डेव्हलप होण्यामागे या व्यक्तिमत्वाचा फार मोठा वाटा आहे. धावा फलकावरती 46 धावा आणि या मॅच मध्ये 50च्या चेस मध्ये फक्त 4ची आता गरज. 12 चेंडू 4, 2 ओव्हर्स मध्ये धावा आपण बघत आहोत. 46, 23च्या रिक्वायर्ड 100 धावा मारलेल्या आहेत. वा. हरेश म्हात्रेने मारल्या, योगेश कुंभारकरने मारला. दोन्ही गोलंदाज मागणे, अमर हिराल आणि उज्ज्वल टोपरी. वेगवान चेंडू ऑन साइडला हुक केलाय.
एक्स्ट्रा पेसने आला होता, अजूनही लागला नाही. आता लागलाय का? येस. आणि अंपायरचा इशारा येतोय तो. येस अंपायर. डिक्लेअर सिंगल. मोठा 2, मोठा 2, शेवटचा 2. एक सिंगल. 47 झालेला. 3 ची गरज आहे. 3. 11 चेंडू 3. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. मौलिक मार्क वरती हुक केलाय डीप मध्ये फिल्डर, पण या वेळेला डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. या वेळेला मिळतील 2. स्कोर इज लेवल. एका धावेची गरज. खूप चांगले बॅटिंग दोन्ही सलामीवीरांनी. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहा. वाडेकर आणि नवापाडा उतरायचा, लगेचच उतरायचा, वेळेचा विलंब न करता. नवापाडा आणि वाडेकर. हाफ ट्रॅक राऊंड साइडला बिरकावला डीप मध्ये फिल्डर. झेलची संधी. कॅच ड्रॉप. मॅच फिनिश. अभिनंदन. टीम चिंचवलीने हा सामना जिंकला. दमदार खेळ विथ द बॅट. योगेश कुंभारकर आणि हरेश मात्रेने बनवल्या 50 धावा. अवघ्या 2.3 ओव्हर मध्ये 15 चेंडूंमध्ये पहिल्या 50 धावा बनवण्यात आलेल्या आहेत. हार्ड लक टीम उसाटने. खूप चांगला परफॉर्मन्स सागर आणि अनिकेतने केला होता पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना, पण या मॅच मध्ये दुसऱ्या डावामध्ये फ्रंटलाईन बॉलर अमर हिलाल आणि उज्ज्वल डोपरी या दोघांनाही मार पडल्यानंतर कमबॅक करता आलं नाही. सामना जिंकला चिंचवलीने. अभिनंदन. आडलं घुसडणे. नवापाडा विरुद्ध वळूयात आपण. वाडेकर या मॅचच्या दिशेने. टॉस वाडेकरने जिंकलाय आणि डिसिजन पेंडिंग आहे. चला आपण थोडा वेळ जरूर घेऊ, मात्र पुढच्या मॅचला जशी सुरुवात होईल जरूर सिद्धांत माळी यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. मात्र